पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईमध्ये विधानसभेच्या 6हून अधिक जागांवर दावा करणार असल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव आहेत आणि त्यांनी या संदर्भात ही माहिती दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन, कोळीवाडा, अणुशक्तीनगर, कुर्ला, दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर, मानपूर यापैकी काही जागा मागण्याची शक्यता आहे. मुंबई अध्यक्ष राखी जाधव पक्ष कार्यालयामध्ये शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन या जागांचा प्रस्ताव सादर करणार आहेत. आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. प्रणाली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईमधल्या विधानसभेच्या 6हून अधिक जागांवर आता दावा करणार असल्याचं कळतंय. मंडळी, मुंबईमध्ये आपण बघितलं तर 36 विधानसभा आहेत. या 36 विधानसभांपैकी 6हून अधिक जागा या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत. ते मागं आहे. गेल्या वेळेला 6 जागा लढले होते आणि 6 जागांपैकी केवळ एका जागेवर त्यांना यश प्राप्त झालेलं होतं. परंतु आता मात्र लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा स्ट्राईक रेट राहिलेला आहे, ते 10 जागा लढले, त्यापैकी 8 जागा ते जिंकलेले आहे. हा स्ट्राईक रेट लक्षात घेता मुंबईमध्ये सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा 6हून अधिक जागा मागेल अशी माहिती देते. तशी माहिती ही स्वतः राखी जाधव, ज्या की मुंबई राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्ष आहेत, त्यांनी ही माहिती दिली. त्या संदर्भातला एक प्रस्ताव सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे आणि हा प्रस्ताव थोड्याच वेळात त्या शरद पवार आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांना देणार आहेत. आणि यामध्ये सुद्धा पक्षाला जास्तीत जास्त 6हून अधिक जागा या घ्यायच्याच आहेत. परंतु ज्या जागांची आपण पैकी जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळावा त्यांचा प्रयत्न असणार आहे. निश्चितच. धन्यवाद प्रणाली या सविस्तर अपडेटसाठी.